विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत. या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत. ओवी गाऊ विज्ञानाची या श्राव्य मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत शांती स्वरूप भटनागर यांच्याविषयी. त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन 1894 ते इसवी सन 1955. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. भटनागरांचे संशोधन, रसायनांमध्ये अग्रस्थान, करावया भारत भूचे उत्थान, सहाय्यभूत ठरे ते, अनेक शाखा विस्तारिल्या, कर्तृत्वे वाटा दाविल्या, पेट्रोल रसायन रिफायनरी स्थापिल्या, पेट्रोलसह घटक शोधिले. आता ऐकूयात माहिती आणि ओवी विस्तार. शांती स्वरूप यांचा जन्म पाकिस्तानमधील शहापूर येथे झाला. त्यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारल्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला. त्यांचे आजोबा अभियंता असल्यामुळे त्यांना लहानपणीच यांत्रिक खेळणी, इलेक्ट्रॉनिक विद्युत घट, दूरध्वनी अशा गोष्टी तयार करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्राबद्दल विशेष गोडी निर्माण झाली होती. डॉक्टर भटनागर यांनी भारतामध्ये BSc केल्यानंतर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे MSc ची पदवी मिळवली. भारतात परतल्यानंतर त्यांनी CSIR या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले. भारतातील उद्योगांविषयी संशोधन करण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेले हे विज्ञान आणि उद्योग संशोधन विकास मंडळ होते. या मंडळाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर शांती स्वरूप भटनागर होते. डॉक्टर शांती स्वरूप भटनागर यांनी त्या अगोदर औद्योगिक रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाचे योगदान दिले होते. विशेषतः चुंबक क्षेत्राचा उपयोग रासायनिक अभिक्रियेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी केला. त्यामुळे त्यांना भारतीय संशोधन प्रयोगशाळांचे जनक मानले जाते. या मंडळाने भारतामध्ये अनेक ठिकाणी उद्योगविषयक संशोधन करणाऱ्या अनेक संस्था स्थापन केल्या. या संस्थांमधून अन्न प्रक्रिया, रासायनिक अभिक्रिया, भौतिकी संशोधन, धातू संशोधन, इंधन संशोधन अशा अनेक विषयांवर संशोधन चालते. पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी हा त्याचाच एक भाग आहे. भारतामध्ये उद्योगविषयक संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांनी उद्योग संशोधन विषयक संस्था स्थापन केली. क्रूड ऑइल पासून पेट्रोल मिळवण्यासाठी त्याची शुद्धता करणे आवश्यक असते. ही शुद्धता करण्यासाठी लागणारे तेल शुद्धीकरण कारखाने सुरू करून ते कार्यान्वित करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. विज्ञान संशोधन आणि शिक्षण याविषयी त्यांना खूपच आस्था होती. त्यांचे उर्दू भाषेवर प्रभुत्व होते. शिवाय ते उत्तम कवी देखील होते. शांती स्वरूप भटनागर यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी संशोधनामध्ये मौलिक योगदान करणाऱ्या संशोधकांना डॉक्टर शांती स्वरूप भटनागर यांच्या नावे असणारे पारितोषिक दिले जाते. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत डॉक्टर शांती स्वरूप भटनागर यांच्याविषयी. सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.